सुख, दुःख, आनंद, समाधान हे सगळं कुठे आणि कुठे येऊन थांबतं? हां, हे प्रत्येकाला माहीत आहे. आणि कुठे येऊन थांबतं? तर पैसा. आणि पैसा हा नाही मिळाला तर मनाची यातायात होते, मन वेदनेने वेढून जातं, पूर्ण डोकं विचार थांबवतात आणि अशा बऱ्याच विचारांनी एक एन्झायटी येते. आणि मग त्या एन्झायटीचं नेमकं काय करायचं? पण हे नेमकं कशामुळे होतं, का होतं हे आपल्याला माहीत नसतं. तर मंडळी, हे सगळं घडत असतं आपल्या कर्मामुळे, मागच्या जन्मीच्या प्रत्येक केलेल्या चुकांमुळे. काही चुका आपण या जन्मीही केलेल्या असतात आणि अशा चुका आपल्याला इतक्या भारी पडतात ना की आपलं आयुष्य ढवळून निघतं, आपलं पूर्ण जीवन आहे ना त्याच्यामध्ये ढवळून निघतं. आपण परत एक भोगत बसतो. आज एक चॅलेंज संपलं तर उद्या दुसरं चॅलेंज असतं, दुसरं संपलं की तिसरं चॅलेंज असतं. असा हा चॅलेंजिंग टॉपिक आज घेऊन आलेली आहे. तर मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी चमत्काराच्या चरणी मी प्रार्थना करते. सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण असा उपाय देणार आहे ना जो आजपर्यंत कोणीही तुम्हाला सांगितलेला नसेल. आणि प्रत्येक उपाय करताना मनापासून करा, विश्वास ठेवून करा, कारण भलं तुमचं होणार आहे. मी व्हिडिओ करेन, तुमच्या समोर आणेन, त्याला जर तुम्ही फॉलो नाही केलं, शेअर नाही केलं तर इतरांपर्यंत तो नाहीच पोचणार आहे. पण तुम्ही तुमचंही नुकसान करून घ्याल जर माझा उपाय तुम्ही केला नाही तर. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की उपाय न करूनही काही मिळणार नाही आहे, बरोबर ना? मग उपाय करून पहा, कदाचित काही मिळेल. आणि मला गॅरंटी आहे काही ना काही मिळेल, काही ना काही अगदी चॅलेंजमधनं बाहेर पडाल. आणि प्रत्येक वेळी एखादं नवीन चॅलेंज आलं की पटकन हा उपाय करायचा की बाहेर पडणार. आहे ना विश्वास तुम्हाला? प्रत्येकाला आहे, मला माहीत आहे. माझे व्ह्यूअर्स मला सांगत असतात की ताई तुमच्यावर फार विश्वास आहे, आणि त्या विश्वासाला तडा जाऊन द्यायचं माझं तरी मन आणि धीर दोन्ही होणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी जो व्हिडिओ आणते ना तो मनापासून ऐका, त्याचे उपाय करा, जे काही असेल तुम्ही करा, तुम्हाला अनुभव येणार. तर मंडळी, जेव्हा आपण ठरवतो की मला कुठेतरी आहे ना काहीही माझा खेळ आयुष्याचा झालेला संपत नाही आहे, कुठेतरी त्याला पूर्णविराम हा लागला पाहिजे. मग पूर्णविराम लागला पाहिजे आणि मग त्यासाठी काय केलं पाहिजे? पूर्णविरामासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे ना. पण मग काय केलं पाहिजे? यासाठी फक्त आणि फक्त ना एक तर सर्वात प्रथम स्वतःच्या आयुष्याची, म्हणजे आत्तापर्यंत जे आपण जगलेलो आहे ना त्याची पूर्णपणे चाचणी केली पाहिजे. चाचणी म्हणजे नेमकं काय की आपण कुठे चुकलो, आपण आत्तापर्यंत जे काही पायवाट चाललो, जे काही आयुष्य जगलो ते कुठपर्यंत येऊन थांबलं आहे, आणि त्या आयुष्यामध्ये आपण काय काय केलं आहे किंवा काय काय चुकलं आहे, आपण कोणाला दुखावलं आहे, आपण आत्तापर्यंत सगळं चांगलंच केलं आहे का? बरं, वाईटही करतात लोक, कुठेतरी नकळत एखाद्याला दुखावतात, पण हरकत नाही आहे. तुम्ही दुखावलं, नकळत झालं, हरकत नाही. पण जाणून बुजून मात्र कोणाला दुखावू नका, कारण जाणून बुजून दुखावणं असतं ना ते खूप भारी पडतं. आणि जेव्हा ते भारी पडतं ना त्या क्षणाला आहे ना तुमचे भोग चालू होतात. कारण समोरच्याचे तळतळाट एक वेळ घ्यावेत, पण समोरच्याचे अश्रू घेऊ नयेत असं म्हटलं जातं. जुनी लोक नेहमी म्हणायची की बाबा तळतळाट घेऊ नको रे, पण ते आम्हाला कधी कळलंच नाही. जुनी लोक हेही म्हणायची एक वेळ तळतळाट तू त्यातून सरशील रे, पण अश्रू कमीत कमी अश्रू कोणाचे घेऊ नकोस. आणि आम्ही अश्रूही घेतो. आणि मग हे अश्रू आहे ना आपल्याला अश्रू ढाळायला लावतात. आणि जेव्हा हे अश्रू आपण ढाळतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपण आज काय यातना भोगतोय. बरं, नुसतं यातना भोगणे थांबतं का? तर नाही, त्याच्यामध्ये पूर्णपणे अपयश येतं. आपण जे करू त्याच्यात आपल्याला अपयश येतं, नाती खराब होतात, कर्ज आपल्यावर वाढतात, अशा अनेक गोष्टींमधून आपल्याला जावं लागतं. आणि तरीही आम्ही काही सुधारत नाही, कारण आम्ही आमचाच ठेका घेऊन बसलेलो आहोत. आणि सर्वात प्रथम आहे ना आपण आपला इगो बाजूला ठेवा, कारण तुमचा इगो आहे ना तुम्हाला काडीचं काहीही देणार नाही. आणि जर तुम्हाला खूप राग असेल ना तर तो पहिले चुलीत टाका, ते पण तुम्हाला काहीच देणार नाही आहे. तुमचा राग फार तर काय करेल, तुमची नाती खराब करेल आणि तुम्ही एकटे पडाल. तुमचं इगो असेल ना तेही सेमच करणार आहे, कारण राग आणि इगोमध्ये एक थिन लाईन आहे, बाकी काही नसतं.
आणि सेल्फ रिस्पेक्ट म्हणून स्वतःला फक्त समजवत बसायचं की हा सेल्फ रिस्पेक्ट आहे म्हणून मी असं वागतो. सेल्फ रिस्पेक्ट वगैरे काही नसतं. जर तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट असेल, तुम्हाला असेल ना, तर समोरच्याच्या नजरेत पण तुमच्यासाठी एक रिस्पेक्ट असेल आणि त्या रिस्पेक्टला कधीच कोणी तडा जाऊन देणार नाही जर तुम्ही खरंच रिस्पेक्टफुल असाल. पण तुम्ही रिस्पेक्टफुल नसाल आणि फक्त इगो आणि तुमचा जो काही भामरटपणा सांभाळत बसणार असाल तर त्याला काहीही गत्यंतर नाही आहे. तुम्हाला भोग हे भोगावेच लागणार, कारण तुम्हाला देवापुढे पण स्वतःला तुम्ही मोठे समजता. त्याच्यामुळे मंडळी आहे ना, काही लोक आहेत अशी, हे मी पाहिलेलं आहे, येतात मी म्हणजे काय याचाच पाढा वाचतात. अहो पण बाजीराव गेले, आता बाजीराव शिल्लक नाही आहेत आणि बाजीराव जाता काही वेगळं असं देऊन गेलेले नाही आहेत. ठीक आहे, त्यामुळे बाजीरावपणा जो आपल्यामधला आहे ना तो काढून टाका. ते फक्त त्यांनी जे काही केलं असेल, चांगलं वाईट जे काही केलं असेल त्याला तुम्ही फॉलो करू नका. तुम्ही तुमचं आयुष्य कसं सुधारेल ते पाहायचं आहे आपल्याला. तर सर्वात प्रथम काय केलं पाहिजे आपण, की देवाच्या समोर आहे ना आठवड्यात एकदा तरी आपल्याला एकदम व्यवस्थित, जेव्हा आपल्याला पूर्ण टाईम असेल ना त्यावेळेस आपल्याला आपल्या देव्हाऱ्यासमोर बसायचं आहे. देव्हाऱ्यासमोर बसून हात जोडायचे, आसन घ्यायचं आहे, देव्हाऱ्यासमोर उदबत्ती लावायची आहे आणि तिथे बसून डोळे मिटून हात जोडायचे आहेत आणि आपल्या देवतांना, म्हणजे सर्वात प्रथम आपली जी देवता आहे की श्री कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, स्थानदेवता आणि मग आपले गुरु, सगळ्यांना बोलवायचं तिथे आणि त्या सगळ्यांसमोर हात जोडून सगळ्यांना सांगायचं आहे की आज मी तुमच्या साक्षीने माझ्या पूर्वजन्मामध्ये केलेल्या चुकांची माफी मागतो. माझ्या पूर्वजन्मामध्ये ज्या काही चुका मी केल्या आहेत, जे काही मी कुणाचं मन दुखावलं असेल, माझ्या हातून बऱ्याच वाईट गोष्टीही घडल्या असाव्यात, त्या सगळ्याचं जे काही भोग मी या जन्मी भोगत आहे ना, माझे हे भोग मात्र सुसह्य करा. मला माझ्या या सर्व भोगांमधनं लवकरात लवकर बाहेर काढा. मी माझ्या पूर्वजन्मीच्या सर्व माझ्याकडनं त्रास झालेल्या जी काही आत्मे आहेत त्या सगळ्यांना मी अगदी मनापासून माफी मागतो. इतकी सुंदर छोटीशी प्रार्थना आहे, ती तुम्हाला करायची आहे आणि आठवड्यामध्ये एकदा तर ही नक्कीच करायची आहे. माफी मागून तिथे पूर्ण आपलं डोकं टेकवायचं देवासमोर. उठण्याच्या आधी आपल्याला तिकडे पूर्ण साष्टांग घालायचं आहे, कान पकडायचे आहेत आणि पुन्हा कान ओढायचे आहेत की मी माफी मागतो, मला माफ करा आणि या जन्मी माझ्या हातून अशा कुठल्याच चुका घडतील असे योग येऊन देऊ नका. इतकेच माझे म्हणणे आहे आणि तुम्ही ते ऐकाल याची मला खात्री आहे. सदैव माझ्या पाठीशी राहा आणि मग उठायचं आणि मग साष्टांग दंडवत घालायचं आहे. ठीक आहे, हे झालं मागच्या जन्माच्या लोकांना आपण माफी मागितली. परत साष्टांग दंडवत घालून आपल्याला परत आसनावर बसायचं आहे. आसनावर बसल्यानंतर पुन्हा आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये आत्ता मी या पृथ्वीवर जेव्हापासून जन्म घेतला तेव्हापासून आत्तापर्यंत ज्यांना मी दुखावलं आहे, ज्यांना मी त्रास दिला आहे, ज्यांच्यासाठी मी त्रास ठरलो आहे, अशा लोकांची मी मनापासून माफी मागतो. त्यांनी मला माफ करावं. त्या लोकांना हे परमेश्वरा, माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी आता कुठलाही कटुभाव नाही आहे. त्यांच्याही मनात माझ्याविषयीचा कटुभाव तू मात्र काढून टाक आणि त्यांच्याकडनं माझ्यासाठी मनातून आशीर्वादच निघू दे. मी त्यांची अगदी मनापासून माफी मागतो. या पुढच्या आयुष्यामध्ये माझ्या असे कुठलेच योग मला नको आहेत की जेणेकरून माझ्याकडून कोणी दुखावलं जाईल. या जन्मीच्या सर्व लोकांची, प्राण्यांची, जे कोणी आहे ज्यांना तुम्ही दुखवलं आहे त्या सगळ्यांची, पृथ्वी तलावरील सर्वांची माफी मागून पुन्हा तिथे नतमस्तक व्हायचं आहे. उठून पुन्हा साष्टांग दंडवत घालायचं आहे, कान ओढायचे आहेत, सॉरी म्हणायचं आहे, पुन्हा चुकलं माफ करा वगैरे बोलून तिथे 2 मिनटं बसून डोळे मिटायचे आहेत आणि खूप तुम्हाला बघा कसं हलकं फील होईल. तुमच्या मनाला एक वेगळ्या प्रकारची शांती मिळेल आणि तुम्हाला तुमची ती जाणीव होईल की खरंच आपण कुठेतरी चुकलो होतो. म्हणजे नकळत का होईना आपण कुणाला तरी दुखावलं होतं आणि आज ती व्यक्ती खरंच आपल्याला माफ करेल, कारण आपण मनापासून माफी मागितली. आता तुम्ही असं म्हणाल मंडळी की अशी माफी मागून काय उपयोग आहे, तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण काही गोष्टीत ना आपल्याला पटकन कळत नाही की नेमकं आपण काय केलं आणि काय करायला पाहिजे. तर मी एकच सांगेन याच्यामध्ये की तुम्ही जी माफी मागितली आहेत ना
ती ज्यांना मागितली आहेत ना त्यांच्यापर्यंत ती पोचली आहे. कारण तुम्ही भौतिक जे व्यक्ती इथे जगती आहे, ठीक आहे, त्यांची जी माफी मागितली आहे या जीवनातल्या व्यक्तींची ना, तर तुम्ही त्या भौतिक जगामध्ये माफी मागितलेली आहे. तर ती त्या व्यक्तीची नाही मागितली आहे, ती माफी तुम्ही त्यांच्या आत्म्याची मागितली आहे आणि त्या आत्म्यापर्यंत ती पोचली आहे. कारण आत्मा हा जागरूक असतो, शरीर काही हे नसतं जागरूक, पण आत्मा मात्र कायम त्याला एक वेगळी चेतना असते आणि तो आत्मा इंटेन्शन नेहमी कॅच करतो आणि आत्मा बरोबर ओळखतो की या व्यक्तीने आपली माफी मागितलेली आहे, याला माफ करा. एखादा पुण्यवान आत्मा एखाद्यामध्ये असतो, एखादा एकदम साधा आत्मा एखाद्यामध्ये असतो ना, तो माफ करून टाकतो लगेच. पण जर एखादा खूप हट्टी आत्मा असेल आणि त्याला खूपच तुमच्यावर तो भडकलेला असेल तर होतं कदाचित तो पटकन नाही माफ करणार. आणि म्हणून तुम्हाला दर आठवड्याला माफी मागायची आहे, वेळ काढायचा आहे, देवासमोर बसायचं आहे आणि माफी मागायची आहे. मागच्या जन्मी तुम्ही ज्यांची माफी आता या जन्मात मागितली आहे, मागच्या जन्मीची जी माफी, ती सर्व ते आत्मे पण तुम्हाला माफ करणार आहेत. पण तुम्हाला हा जो प्रोग्राम आहे दर आठवड्याला एकदा तरी करायचाच आहे आणि मनाशी ठरवून टाका. जर तुम्हाला वाटते तुमच्या कुळाचा उद्धार व्हावा, तुमच्या मुलाबाळांचं चांगलं व्हावं, तुम्हाला यश आणि सगळ्या भौतिक सुखांमधनं जर भौतिक सुखाचा राजमार्ग पाहिजे असेल ना, तर मंडळी सर्वात प्रथम माफी मागा. जिथे आपण चुकलो आहे ना, माफी मागून कोणी लहान होत नाही. माफी मागण्यासारखं उच्च कोटीचं काम नाही आहे, कळलं तुम्हाला. आणि ज्या क्षणाला तुम्ही माफी मागताना त्या क्षणापासून आहे ना, तुमचे भोग हळूहळू सुसह्य व्हायला लागतील. ते भोग संपतील, तुम्हाला एक सुख तुमच्या आयुष्यामध्ये नांदायला लागेल आणि तुम्हाला कळणार नाही की किती सुंदर अशी गोष्ट मी केली आणि मला आज खूप सुखाचं आणि छान आयुष्य जगतो. आणि त्या परमेश्वराचे आभार माना, ज्यांनी जो माध्यम बनून तुमच्यामध्ये आणि त्या आत्म्यांमध्ये माध्यम बनून तुम्हाला मदत केली. त्यामुळे त्या परमेश्वराचीही माफी मागायची आहे. त्या सर्व ज्यांना तुम्ही आवाहन केले त्या सगळ्यांची सुद्धा तुम्हाला धन्यवाद करायचे आहेत, कारण ते माध्यम बनलेत. त्यांचीही माफी मागायची आहे, कारण तुम्ही नकळत त्यांनाही बरंच दुखावलेलं असतं भगवंताला. त्यामुळे त्यांचीही माफी मागायची आहे आणि त्यांना धन्यवाद करून मग तुम्ही तुमची जागा सोडायची आहे जिथे तुम्ही बसलेला आहात. पण उठण्याच्या आधी तिथे पाणी प्या. कारण तुम्ही जेव्हा माफी मागत असता, तुम्ही देवी देवतांना आवाहन करताना, तेव्हा कुठेतरी त्यांची एनर्जी तुमच्या आसपास येते की हा काय बोलतो आहे, हां, कारण मला आवाहन केलं आहे, मला गेलं पाहिजे, अशी ते देवी देवता ठरवून येतात. ते आपल्याला दिसत नाहीत पण येतात आणि ते ऐकतात आणि तुमचे सगळे मेसेज त्या आत्म्यापर्यंत जातात ज्यांना तुम्ही दुखावले. त्याच्यामुळे मंडळी, केव्हाही आपल्या देवादिकांना माध्यम आपण बनवलेलं असतं, त्यामुळे त्यांचीही वारंवार धन्यवाद करायला कधीही विसरू नये. रोज रात्री झोपताना तुम्हाला परमेश्वराचे धन्यवाद बोलायचंच आहे. धन्यवाद बोलताना 3 वेळा बोलायचं आहे. माफी मागताना पण तुम्हाला 3 वेळा माफी मागायची आहे. माफ करा, माफ करा, माफ करा. धन्यवाद बोलताना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. इतकं साधं आणि सुंदर असा उपाय मी तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही हा करून पहा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडून आलेले दिसतील. बरं, असे उपाय कोण कोण करतं याने, असं हे सगळं माफी मागणं वगैरे कोण कोण करते, कोणालाही माहीत आहे, त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये लवकरात लवकर सांगा, जेणेकरून मलाही कळेल की माझे व्ह्यूअर्स जागरूक आहेत म्हणून. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही पाहिलाच असेल. तोच व्हिडिओ, हाच माझा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कारण दुनियेमध्ये खूप अशी लोकं आहेत जे वेगवेगळ्या चॅलेंजेसमधून जात आहेत, काय काय भोगत आहेत आज आपल्याला माहीत नाही. पण तुमचा एक शेअर एखाद्याला छान आयुष्य देऊ शकतो. त्याच्यामुळे अगदी मी ॲप्रिशिएट करीन जर कोणी शेअर केला व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला विसरू नका. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझा व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तर मंडळी, पुन्हा भेटू. छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.